तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हलर निलेश यूट्यूब चॅनलवर। माझं नाव आहे निलेश आणि आपण सध्या आहोत आळंदीमध्ये। तर ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचं आपण दर्शन घेतलं आहे सुंदरपणे। आज या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी आळंदी दाखवणार आहे। तर माझ्या मागे तुम्हाला जे दिसतंय हे आळंदीचा हा घाट आहे। तर आळंदी घाटसुद्धा सुंदरपणे आपण एक्सप्लोर केलेला आहे। इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आळंदी हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे। प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी या आळंदी तीर्थक्षेत्री आहे। संत ज्ञानेश्वरांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ आळंदी गावात घालवला। आळंदी पुण्यापासून अगदी 25 किलोमीटर अंतरावर आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी सन 1218 मध्ये वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी जिवंत समाधी घेतली। त्याच ठिकाणी आता त्यांचे भव्य समाधी मंदिर देखील आहे। आळंदीमध्ये अनेक वारकरी शिक्षण संस्था असून त्यात शेकडो मुले शिक्षण घेत असतात। वारकरी संप्रदायात आळंदीला खूप मोठे महत्त्वाचे स्थान आहे। महाराष्ट्रातील या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आषाढी कार्तिकी एकादशीला विशेष यात्रा असते। त्यामुळे भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी करत असतात। आषाढी एकादशीला आळंदी येथून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक भक्तांच्या सोबत जवळपास 250 किलोमीटर अंतर ही पालखी पायी चालत जाते। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला इंद्रायणी नदीवर अतिशय सुंदर असा पायऱ्यांचा घाट देखील आहे। या घाटावर दूरवरून आपल्या ज्ञानोबारायांचे दर्शनासाठी आलेले भाविक तीर्थस्नान करूनच जातात। या घाटावर आंघोळ करून टाळ मृदंग आणि भजनाच्या आवाजात माणसाचे मन अगदी प्रसन्न होऊन जाते। या घाटावर इंद्रायणी नदीपात्रात डोळ्याचं पारणं फेडणारा उंच असा गरुडखांब दिमाखात उभा आहे। इंद्रायणी काठी होऊन या दंग करू नामस्मरण ज्ञानोबारायांचे। प्राचीन काळी हा प्रदेश अरण्यमय होता। या प्राचीन सिद्धपीठास कृतयुगात आनंदवन, त्रेतायुगात वारुण, द्वापरात कपिल आणि कलियुगात अलका अशी नावे मिळाल्याची हकीकत पुराणकथांतून आढळते। नंतरच्या काळात हे सिद्धपीठ वैष्णवांना वैकुंठपीठ म्हणून मान्य झाले। इंद्रायणी नदीचा काठ पाहिल्यानंतर या रस्त्याने आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराकडे जाता येते। वाटेत तुम्ही प्रसाद व बाकीच्या गोष्टी इथून खरेदी करू शकतात। सुंदर असे हे 3 कोरीव ज्या बांधकामामध्ये कोरलेले असे सुंदर असे हे शिखर आहे। ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आपल्याला रांगेत उभे राहावं लागते। तर ती बारी जी लागती त्या बारीची रांग ह्या वरच्या रस्त्याने आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाकडे घेऊन जाते।
ज्ञानेश्वर महाराजांचे भक्तवृंद या अजान वृक्षाच्या खाली ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला ग्रंथ भगवद्गीतेचं हे ट्रान्सलेशन आहे ज्ञानेश्वरी। तर ह्या ज्ञानेश्वरीचं पाठन आणि या ज्ञानेश्वरीचा अभ्यास हे भक्तवृंद या अजान वृक्षाच्या खाली करत असतात। आळंदीची भटकंती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा। भेटूया आता एका नवीन भटकंतीमध्ये। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय।